मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे इंडियन रिअल लाईफ रिअल होम इन मराठी। आणि मी प्रीती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या या चॅनलवरती। सगळ्यात अगोदर माझ्या सगळ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ आणि ओम साईराम। त्याचबरोबर आज आहे शनिवार आणि शनिवारी आमचं जे ते सुतक नाही विटाळ जो येतो पूर्ण झालेला आहे। 12 दिवस झालेले आहेत। कालच जे बारी पूजलेली आहे, तर आम्ही 13व्या दिवसापासून जे ते पूजा अर्चना करायला लागलेलो आहोत। तर एक ताई आहेत, त्या ताई खूप मला म्हणजे 2-3 वेळेस त्यांनी कमेंट करून सांगितलं की ताई तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये देवपूजा कशी करता काय करता ते दाखवलेलं आहे, पण आत्ताचे सध्याचे जे व्हिडिओ आहे त्यामध्ये तुम्ही एकाही व्हिडिओमध्ये देवपूजा करताना दाखवलेली नाहीये। तर ताई मी डेली व्लॉगिंग करते आणि रोजची रोज माझे व्हिडिओ असतात, तर एवढ्या 8-10 दिवसापासून जे ते 10-12 दिवसापासून मी आम्हाला विटाळ असल्यामुळे जे ते देवपूजा करत नव्हते। तर आज बघा, आज आमचा तो विटाळ आहे तो झालेला आहे, ते संपलेला आहे। सो आता आम्ही देवपूजा करायला लागलेलो आहे, तर मी त्यामुळे आजपासून ते देवपूजा सुरू केलेली आहे आणि मस्त अशी देवपूजा मी सकाळी जे ते करून घेतलेली होती। आज फक्त फरक एवढाच आहे की मला देवपूजेमध्ये फुलं मिळालेले नाहीये। तर बऱ्यापैकी असं होतं की फुलं नसतात, एखाद्या वेळेला माझ्याकडे फुलं असतात, तर मस्त साग्र संगीत अशी पूजा झालेली असते। पण आज सकाळी ना मी व्यवस्थित देवांची डीप क्लिनिंग करून घेतली। ते तुम्ही बघू शकता, सगळी देवांची डीप क्लिनिंग झालेली आहे आणि पूजा अर्चना सगळी मी करून घेतली, रांगोळी काढून घेतलेली होती आणि व्लॉग जो तो इव्हनिंग पासून स्टार्ट केलेला होता। आता जे ते इव्हनिंग टाइम आहे, इव्हनिंग पासून व्लॉग स्टार्ट केला। म्हटलं चला तिन्ही सांजेच्या वेळेचा आपला व्लॉग जो आहे तो आपण शेअर करूया, तोही सगळ्यात अगोदर आपली देवपूजा दाखवून आपण जो तो व्लॉग सुरू करूया। कारण त्या ताईंची खूप कमेंट होती की ताई तुम्ही तुमचं देवघर दाखवा आणि कशी पूजा करता काय ते आमच्या सोबत शेअर करा। तर हे बघा ताई, तुमच्या कमेंटसाठी मी म्हणजे तुम्ही कमेंट केली ना, त्यासाठी मी आज माझं देवघर जे ते व्यवस्थित जे ते तुम्हाला दाखवत आहे। तर इथे मी लक्ष्मी नारायणाचा फोटो ठेवलेला आहे, अष्टलक्ष्मी आहे, मोरपीस आहे। मोरपीस आपल्याला आपल्या देवघरात ठेवायचेच असतात, केंद्रात सांगितलं जातं त्या पद्धतीने। त्यानंतर इथे कुलस्वामिनीचा कलश जो येतो त्याची मांडणी केलेली आहे आणि त्या कलशाला आपल्याला मंगळसूत्र गजरा वगैरे अर्पण करायचा असतो। तो मी मंगळसूत्र जे ते घातलेलं आहे, पण गजरा नव्हता माझ्याकडे आणि जो रेडीमेड मी गजरा आणलेला आहे ना तो मी धुवून ठेवलेला आहे, त्यामुळे मग गजरा मी आज कलशाला लावलेला नाहीये। त्यानंतर इथे उतरण ठेवलेली आहे। हे जे कलश आहे ना ही उतरण आहे, यामध्ये सप्तधान्य आपण ठेवलेलं असतं, म्हणजे आपण या उतरणीमध्ये सप्तधान्याची जी ती पूजा करायची असते। त्यानंतर साईबाबांची मूर्ती, आपल्या स्वामींची मूर्ती, मस्त असं मखर घेतलेला आहे मी, नवीनच मखर हा घेतलेला आहे, ऑनलाईन घेतलेला आहे। एक मखर मला 140 रुपयाला पडलेला आहे, असे मी हे 2 मखर घेतलेले आहे, मिशोवरनं ऑनलाईन घेतलेले आहे। ज्यांना घ्यायचे असेल ते डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, ते चेक करू शकता। मी ज्या प्राइस मध्ये घेतले त्याच प्राइस मध्ये तुम्हाला सुद्धा ह्या वस्तू मिळतील। त्यानंतर इकडे मी महादेवाचे पिंड ठेवलेली, त्यांच्या शेजारी अन्नपूर्णा, त्यांच्या शेजारी गणपती बाप्पा, त्यांच्या शेजारी महालक्ष्मी। त्यानंतर इथे मी प्रसाद आणि पाणी ठेवलेले आहे स्वामींसाठी आणि त्यानंतर मोहटा देवीची मूर्ती आहे। त्यानंतर आपली कुलस्वामिनीची, खंडोबा आणि अजून हे देवांचं मला नाव नाही माहिती, मसोबा नाही काहीतरी बोलता, पण ते देव आहे। त्यानंतर ह्या पोटलीमध्ये मी गोमती चक्र ठेवलेले आहे, हे 21 गोमती चक्र आहे, हे धनतेरसच्या दिवशी पूजलेले असतात ते आहे। त्यानंतर 7 कावड्या पूजलेल्या आहेत तांदळामध्ये। त्यानंतर इथे मी 51-10चे कॉइन जे ते कलशामध्ये पूजलेले आहे। इथे गाय वासराची मूर्ती आहे। त्यानंतर विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे, बाळकृष्ण, आणि हा मी दिवाळीत घेतलेला कॉइन आहे चांदीचा, तो पूजत असते मी, पहिल्यांदा घेतला होता तो आहे। त्यानंतर रुद्राक्ष, तर हा रुद्राक्ष माझ्या मिस्टरांना जे ते एक आघोरी बाबा आले होते ना, त्यांनी असंच काढून दिला होता, तर तो रुद्राक्ष आहे हा। त्यानंतर घंटी, शंख आणि रुद्रयंत्र। त्यानंतर इथे हे पाण्यात ठेवण्याचं कासव आहे, तर ते ठेवलेलं आहे। श्रीयंत्र आहे, कुबेर यंत्र आहे आणि हे एक्स्ट्रा पानं होते, तर ते असे मी काहीतरी आपलं क्रिएटिव्ह करून ठेवलेलं आहे। त्यानंतर इथे गजलक्ष्मी आहे, दोन्ही साईडला मी इकडे गजलक्ष्मी ठेवलेल्या आहे। त्याचबरोबर समया अशा मी ह्या नेहमी ठेवलेल्या असतात, तर गजलक्ष्मी आणि समया ठेवलेल्या आहे। थोडेफार मी देवघरात जे ते फेरबदल केलेले,
बाकी एवढे काही बदल केलेले नाहीये। त्यानंतर आपली जपमाळ आहे, त्यानंतर हे जे कुंकू आहे, जे इथे कोयरी दिसतील तुम्हाला, हे जे कुंकू आहे ना, हे याचं कुंकुमार्चनचं कुंकू आहे। तर हे इथे रोज माझे मिस्टर, मुलं जे ते लावून जात असतात, त्याकरता मी ते इथे ठेवलेलं असतं। त्यानंतर इथे हळदी कुंकवाची कोयरी आहे आणि सगळं मी आमचा विटाळ संपल्यानंतर जे ते हे सगळं क्लीन करून घेतलेले, सगळं बदललेलं आहे। सो सगळं क्लीन करून आणि मग यूज केलेलं आहे। त्यानंतर इथे धूप लावलेली आहे, कापूर लावायचंय अगर आणि दिवा लावलेला आहे। इथे हे मी ज्या वेळेला कुंकुमार्चन करते ना, त्यावेळेला ते मोजण्यासाठी मंत्र किती झाले काय झाले त्यासाठीच ही कॅल्सी आहे, त्यासाठीची मंत्र जप मोजण्याची। आणि ते वारानुसार रांगोळी काढलेली आहे। तर आज आहे शनिवार, शनिवारच्या दिवशी आज इथे तेरी पूजता आमच्या इथे। तर ती त्यांची पूजन झालेली, बारी झाल्यानंतर आमचा विटाळ जो तो संपत असतो, भाऊबंदाचा विटाळ जो तो पकडला जातो। तर आमच्या भाऊबंदाचे इथे ज्या दिवशी राममूर्ती स्थापना होती ना, त्या दिवशी माझ्या सख्या चुलत जावेला तिथे लहान्या मुलगा झाला। तर तो व्लॉगही मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। त्या दिवशीपासून मी पूजा करत नव्हते। तर सगळी डिटेल इन्फॉर्मेशन त्या ताईंसाठी मी आजच्या या व्लॉग मध्ये तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। आपले व्लॉग जर बघायला आवडत असतील तर आपल्या व्लॉगला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा, कारण की अशाच प्रकारे छान छान माहितीपूर्ण असे व्लॉग व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आपल्या चॅनलवरती। तर आता तिन्ही सांजेची वेळ झाली होती, ती म्हटलं चला एक पूर्ण माहिती आपण त्या ताईंना देऊन टाकूया। तर म्हणून म्हटलं आजचा हा व्हिडिओ आपण त्यावरच ठेवूया। त्यानंतर आता संध्याकाळच्या वेळेचं माझं रुटीन कसं असतं, बऱ्यापैकी संध्याकाळी कोणी एवढं जेवण करत नाही, तर मी काय काय करणार आहे ते तुम्हाला सांगते। एकदा आता तुम्ही पुन्हा देवघर बघून घ्या। त्यानंतर ह्या कोयरीविषयी मला खूप सारे प्रश्न विचारलेले होते। तर ही हळदी कुंकवासाठी मी कोयरी घेतलेली आहे, ऑनलाईन मिशोवरती घेतलेली आहे। आणि ही मी हिचा जो अनबॉक्सिंगचा व्हिडिओ आहे ना, तो पुढे लावून देईल, तुम्ही तो बघा। तर यात मी आजच येते ही स्वच्छ घासून पुसून घेतली आणि यामध्ये हळद आणि कुंकू भरून ठेवलेलं आहे। रथसप्तमीच्या अगोदर मला जे ते हळदी कुंकू करायचं, त्यासाठीची तयारी ही मी लगेच येते सुरू करून दिली। तर ही हळदी कुंकवाची कोयरी जी ती भरून आणि रेडी करून ठेवलेली आहे। आणि मैत्रिणींनो, इथे मी हे जे डिफ्युजर आहे ना, ज्यामध्ये आपण भीमसेनी कापूर जाळतो, तर तो मी तिन्ही सांजेच्या वेळेला जिथे जाळत असते, तर तेही मी तिन्ही सांजेच्या टायमाला ऑन करून देत असते। या प्रकारे यामध्ये आपल्याला कापूर टाकायचा आणि हे ऑन करून द्यायचं आणि मस्त असा अरोमा कापराचा आपल्या घरामध्ये दरवळतो आणि आपल्या घरातली खूप सारी निगेटिव्हिटी ही एक गोष्ट केल्याने जे ते निघून जात असते। तर हे माझा नित्यक्रम आहे की मी संध्याकाळी जे ते हे जे डिफ्युजर जे ते ऑन करून देत राहते, यामध्ये भीमसेनी कापूर घालून। त्यानंतर तुळशीची पूजा सायंकाळची झालेली आहे। बेलाच्या झाडाखाली ही मी अगरबत्ती दिवा लावून घेतलेला आहे। सायंकाळची पूजा जी ती मी पूर्ण कंप्लीट करून घेतलेली आहे। या पद्धतीने सगळी पूजा जी ती मी कंप्लीट करून घेतलेली आहे। त्यानंतर ह्या वेळेला देते तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्या घरामध्ये धन संपदा, आरोग्य संपदा राहण्यासाठी, आपल्या घरात आलेली लक्ष्मी ती स्थिर राहण्यासाठी आपल्याला तिन्ही सांजेच्या वेळेला देते घर अगदी प्रसन्न ठेवायचंय, घर आपलं स्वच्छ असलं पाहिजे। त्याचबरोबर खरकटी भांडे आपल्या बेसिंग मध्ये नसली पाहिजे, आपलं बेसिंग जे ते नेहमी नीट अँड क्लीन असलं पाहिजे, गॅस आपला क्लीन असला पाहिजे। तर मी हे सगळं करून घेतलेलं आहे आणि तिन्ही सांजेच्या वेळेलाच मी ही लाइटिंग सुद्धा लाइटन अप करत असते। मस्त वाटतं अशा प्रकारे लाइटिंग लावलेली ना, तीही चालू केली ना, छान वाटतं। त्यानंतर आता आज मी ना आम्ही एवढं जेवणार नाही, तर मी मुलांसाठी जे इथे हा राईस चढवलेला आहे तिन्ही मुलांना आणि कढी बनवणार आहे। तर कढीची तयारी करून घेतलेली आहे। इथे तुम्ही बघू शकता तर मैत्रिणींनो, इथे तुम्ही बघू शकता मी इथे ना दही आणि याचं हरभरा डाळीचं पीठ जे ते दह्यामध्ये कालून घेतलेले आणि थोडीशी हळद सुद्धा घातलेली, तर हे रेडी करून ठेवलेले। त्यानंतर लसूण जो तो ठेचून घेतलेला आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि मला अजून हिरव्या मिरच्या जे ते कट करून घ्यायचे। आणि कढी होत आली का त्यानंतर मग आपण त्यामध्ये मीठ घालून घ्यायचे, म्हणजे आपल्याला अगोदरच जे ते मीठ घालायचं नाही हे लक्षात ठेवायचे। आणि यामध्ये मी गुळ सुद्धा घातलेला आहे चवीनुसार थोडासा, म्हणजे छान अशी आपली आंबट गोड तिखट अशी कढी बनवून रेडी होते। तर कढीची तयारी करून घेतलेली आहे। 2-3 चपात्या आहे सकाळच्या,
तर ते आम्हाला आता बघूया काय यूज करायचा. आणि आज सकाळी जे ते भेंडीची सुकी भाजी, टोमॅटोची चटणी आणि शेंगदाण्याची चटणी केलेली होती, चपात्या बनवलेल्या होत्या, तर ही त्यातली उरलेली आहे. तर या पद्धतीने तिन्ही सांजेच्या वेळेला हे वातावरण असं घरातलं असतं. आता मी पटकन कढी कशी बनवते झटपट ते दाखवते आणि त्यानंतर मला ना आज हेअर कलर करायचे, तर ते तुमच्यासोबत शेअर करते. आणि बस आपला आजचा व्लॉग जो आहे तो हाच असणार आहे. व्लॉग जो आहे तो छोटासा असणार आहे पण मस्त माहितीपूर्ण असा असणार आहे. तिन्ही सांजेच्या टायमाला आपल्या घरामध्ये कुठल्या छान छान गोष्टी, पॉझिटिव्ह गोष्टी आपण करायच्या त्या मी तुमच्यासोबत आजच्या व्लॉगमध्ये शेअर केलेल्या आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये धनसंपदा, आरोग्य संपदा, सुख शांती, समाधान राहतं आणि लक्ष्मी आपल्या घरामध्ये नेहमी स्थिर राहते आणि नांदते. तर त्यासाठी मी या सगळ्या गोष्टी जे ते करत असते. तुम्ही बघू शकता सगळं घर माझं नीट अँड क्लीन आहे. तुम्हाला मुलं दाखवते काय करते. तर हे बघा तिन्ही मुलं जे ते इकडे अभ्यास करत आहे. मुलं जे ते आज घरी होते, शनिवार होता आज, तर त्यामुळे त्यांचं कंटिन्यू जे ते आपलं अभ्यासाचं चालू असतं. उद्या रविवार, शौर्य आणि अनुष्का तर काही जाणार नाही स्कूलला उद्या रविवार असल्यामुळं, पण तनिष्काचं कॉलेज असणार आहे, तर सकाळी लवकर उठायचंय. संध्याकाळीच मी जे ते त्यामुळेच एक्स्ट्राचा राईस करून घेतलेला, जेणेकरून उद्या मी तिला फोडणीचा फ्राईड राईस बनवून देऊ शकेल पटकन. आणि मग त्यानंतर माझा एक्सरसाइज वगैरे सकाळचा रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केलेलंच आहे माझं. आणि सेम ह्याच पद्धतीने इकडेही माझं हॉल जो आहे तो पूर्ण असा नीट अँड क्लीन असतो. संध्याकाळच्या वेळेला मी जेवढेही लाईट लावलेले असतात ते लाईटन अप करून देते, सगळं स्वच्छ केलेलं असतं. तिन्ही सांजेच्या अगोदरच येते घरामध्ये झाडू वगैरे मारून घेतलेलं असतं. तर असं व्यवस्थित आवरून ठेवलेलं असलं ना तर आपलं घर नेहमी प्रसन्न राहतं आणि आपली प्रगती जी आहे ती उत्तरोत्तर होतच असते. तर या पद्धतीने आपल्याला सगळं घर जे ते क्लीन ठेवायचं आहे एकदम या पद्धतीने. आणि इकडेही तुम्ही बघू शकता सगळं नीट अँड क्लीन ठेवलेलं आहे मी, सगळं आवरलेलं आहे, राहाडा अजिबात नाहीये. या पद्धतीने मी घर नेहमी नीटनेटकं आणि आवरून ठेवण्याचा माझा अट्टाहासच असतो आणि मुलांना सुद्धा मी तीच सवय लावलेली आहे. त्याचबरोबर आज मला जसं की काम थोडंसं ते पटकन होऊन जाईल ना, तर मी हेअर कलर केल्यानंतर ना हा भडंग चिवडा बनवणार आहे कोल्हापुरी स्टाईल, तर तोही मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर व्हिडिओमध्ये एंडपर्यंत राहा. व्हिडिओ बघायला आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तर व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघा. तर हे बघा मैत्रिणींनो, इथे मी तिन्ही सांजेची पूजा करून घेतली आणि लगेचच इथे जे ते स्वयंपाकाला आलेले, कारण की मला कढी भात बनवायचा आहे आणि त्यानंतर चांगला असं मस्त टेस्टी मार्केट सारखा भडंग चिवडा कोल्हापुरी स्टाईल कसा बनवायचा तेही बनवायचं आहे, ते तुमच्यासोबतही शेअर करायचे. तर मग मी इथे काय केलं, लगेचच स्वयंपाकाला लागलेली आहे. तर गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढई गरम होती तोपर्यंत मी इकडे एक 10 हिरव्या मिरच्या ज्या ते कट करून घेतलेल्या आहे कढीसाठी. त्यानंतर कढई गरम झाली, त्यानंतर यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचे. तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला मोहरी घालून घ्यायची, मोहरी छान फुलून द्यायची. त्यानंतर यामध्ये आपल्याला 2 चिमूट भरून हिंग घालायचे. तर कढीला जे ते हिंग घालायचं, ते हिंगाने खूप छान अशी चव येते आणि पचायला कढी जी ती हलकी होती. तर हिंगही मी घेतलेला आहे, हिंग आपल्याला यात घालून घ्यायचे. आणि त्यानंतर आपण एका प्लेटमध्ये इथे बघितलं तुम्ही मी लसूण ठेचून घेतलेला आहे, तर एक पूर्ण लसणाची कांडी असते ना ती ठेचून घेतलेली आहे, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, कढीपत्ता घेतलेला आणि यामध्येच मी कोथिंबीर सुद्धा घालून घेतलेली. तर ही फोडणी जी ती आपल्याला छान अशी कडकडीत करून घ्यायची, म्हणजे जाळायची नाही फोडणी, पूर्ण अशी लसूण आणि कढीपत्ता जो तो कुरकुरीत झाला पाहिजे इथपर्यंत आपल्याला फोडणी कडकडीत करून घ्यायची. त्यानंतर यामध्ये 1 चमचा हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट घातलेली मी, ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचं असेल तर घाला, नाही घातलं तरी चालेल, पण अगदी साध्या सोप्या पद्धतीने पण चविष्ट अशी होण्यासाठी ही हिरव्या मिरचीची पेस्ट जी ती आपल्याला लसूण हिरवी मिरचीची पेस्ट सुद्धा यात घालायची, म्हणजे छान अशी चव येते याला. आणि त्यानंतर यात मी अर्धा चमचा हळद घालून घेतली, छान असे परतून घेतलं आणि छान असे परतल्या गेल्यानंतर यामध्ये आपल्याला आपण ते डाळीचं पीठ, चणा डाळीचं पीठ आणि दही एकत्र करून घेतलेलं होतं ना, गूळ घालून ते घालून घ्यायचे. त्यानंतर यामध्ये पाण्याची कन्सिस्टन्सी आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायची, आपल्याला किती घट्ट किंवा पातळ कढी पाहिजे या हिशोबाने कढीत पाणी घालून घ्यायचे. आणि या स्टेजपासून आपल्याला कढीत 1 उकळी येईपर्यंत, म्हणजे कढी चांगली आटून येऊपर्यंत जे ते कंटिन्युअसली कढी जी ती हलवत राहायची, ढवळत राहायची, म्हणजे ती फुटत नाही. आणि छान अशी कढी जी ती आटून आली की आता आपल्याला कळतं की लगेच आता याला उकळी येते ह्या कढीला, तर त्या टायमाला गॅसची फ्लेम आपल्याला हायच ठेवायची आणि हाय फ्लेमवर आपल्याला ही कढीला 1 उकळी येऊन द्यायची. 1 उकळी आल्यानंतर ही कढी खालचा गॅस जो तो आपल्याला बंद करायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार
चवीनुसार मीठ घालून घ्यायचे। तर सगळ्यात शेवटीच आपल्याला शक्यतो कढीमध्ये मीठ घालायचे। लवकर जर आपण मीठ घातलं ना तर कढी जी ती फुटण्याचे चान्सेस असतात, त्याकरता आपल्याला शेवटी मीठ घालायचे आणि गॅस बंद करून आपली कढी जी ती रेडी करायची। तर कढी इथे बनवून झालेली आहे। त्यानंतर लगेचच मी इथे भात मी बनवून घेतलेला होता, तर मी लगेचच आता कोल्हापुरी स्टाईल भडंग चिवडा मी मार्केट सारखा कसा बनवते ते तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर आपल्याला सगळ्यात पहिले मोठी कढाई जी असते ना, आपल्याकडे जी कुठली अवेलेबल असेल ती कढाई घ्यायची, ती गरम करून घ्यायची आणि कमी गॅसवर आपल्याला अर्धा किलो भडंग चिवडा छान असा खरपूस असा भाजून घ्यायचा, कुरकुरीत असा भाजून घ्यायचा। त्यानंतर यामध्ये आपल्याला पाव किलो तेल घालायचे, त्यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालून घ्यायचे, 200 ग्राम शेंगदाणे घातलेले आणि 2 मुठी मी कढीपत्ता छान असा तळून घेतलेला आहे यामध्ये। तर छान असे तळून एक साईड काढून घ्यायचे। त्यानंतर यामध्ये 1 चमचा मोहरी घातलेली, अर्धा चमचा हिंग घातलेले, मोहरी फुलल्यानंतर आपल्याला हिंग घालायचे आणि त्यानंतर 2 मुठी भरून मी ठेचलेला लसूण यात घातलेला आहे। लसूण आपल्याला कुरकुरीत होतो छान असा तळून घ्यायचा आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आणि यामध्ये आपल्याला 3 टेबलस्पून काश्मीरी लाल तिखट घालायचे, 1 टेबलस्पून हळद पावडर घालायची आणि आपण शेंगदाणे आणि कढीपत्ता जो तळून घेतलेला होता ना ते घालून घ्यायचे, थोडंसं मीठ घालायचे आणि छान अशी फोडणी जी ती एकजीव करून घ्यायची। यामध्ये आपल्याला 3 टेबलस्पून आपण लाल तिखट घेतलं होतं ना, तर त्या हिशोबाने आपल्याला 5 टेबलस्पून पिठी साखर घालून घ्यायची आणि छान असा मसाला एकजीव करून घ्यायचा आणि भडंग चिवडा घालायचा। त्यानंतर यामध्ये ही कढाई जी ती आपल्याला गॅसवरून खाली उतरून घ्यायची आणि त्यानंतर यामध्ये हा भडंग चिवडा घालून छान असा मसाला सगळ्या चिवड्याला लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून आमचूर पावडर घालून आणि छान अशी सगळ्या मसाले जे ती ह्या चिवड्याला चोळून घ्यायचे, छान असे लावून घ्यायचे आणि बघा मस्त असा आपला गरमागरम आणि टेस्टी बाजार स्टाईल आपल्याला हा जो कोल्हापुरी भडंग चिवडा आहे ना तो बनवून रेडी करायचा आहे। 1 नंबर चव लागते, चवीला खूप छान लागतो हा चिवडा आणि मुलांना सुद्धा खूप आवडतो या पद्धतीने आपण चिवडा बनवला तर। चिवडा मी बनवून घेतलेला आहे त्याच पद्धतीने। आता जेवणाची वेळ झाली होती तर ताट बनवलेलं होतं जेवणाचं, तर मस्त अशी गावरान कढी बनवलेली आहे, भात बनवलेला आहे, 2-3 चपात्या होत्या। तर आमचं तिन्ही म्हणजे संध्याकाळचं जेवण जे ते हे होतं आणि मस्त असं हे डिनर मी बनवून रेडी केलेलं आहे। तर तुम्हाला ह्या दोन्ही रेसिपी कशा वाटल्या त्या मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका, जेणेकरून मलाही कळतं की मी तुमच्यासोबत जे काही शेअर करते ते तुम्हाला आवडतं आहे की नाही। तर नक्की माझ्यासोबत शेअर करा की तुम्हाला ह्या दोन्ही रेसिपी कशा वाटल्या। तर हे बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपल्याला संध्याकाळी सुद्धा झोपताना आपलं देवघर जे ते आपण तिन्ही सांजेला दिवा लावलेला असतो तो तर चालूच असतो, तर माझा तोच दिवा चालू आहे, तर तेच मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि शनिवारची रांगोळी वगैरे काढलेली। त्याच प्रकारे आपलं घर तिन्ही सांजेला आपण जसं स्वच्छ ठेवतो ना तसंच संध्याकाळी ही झोपताना आपल्याला आपल्या बेसिंगमध्ये अजिबात भांडे ठेवायचे नाही, कचरा ठेवायचा नाही, खरकटे भांडे ठेवायचे नाही। भांडे असतील तर ते अशा प्रकारे घासून व्यवस्थित सुकट ठेवायचे। त्यानंतर आपला गॅस कट्टा जो तो व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचा आहे, गॅस पुसून घ्यायचा आहे। तर माझी तर एक सवय आहे की सगळं माझं किचन आवरून वगैरे झालं की मी ही जी कॅन्डल आहे ना ती लावत असते आणि किचन मध्ये जे इथे तुम्हाला दिसत असेल अगरबत्ती लावत असते मी। मला खूप छान वाटतं, असं फ्रेश वाटतं, मस्त वाटतं अशी अगरबत्ती लावल्यानंतर। त्याचबरोबर एक पाण्याचा कलश भरून ठेवलेला असतो। माठ जर असला ना तर मग मी हा कलश भरून नाही ठेवत, पण मी माठ काढून ठेवलेला आहे। तर आता उन्हाळ्यामध्ये तो माठही निघल, पण आताच येते मी हा तांब्याचा कलश जो आहे तो भरून ठेवत असते। यामध्ये चांदीचा कॉइन जो आहे तो टाकलेला असतो, दिसतच, हा इथे दिसतोय बघा, हा कॉइन टाकलेला असतो। हे पाणी आम्ही सकाळी सकाळी देते, सगळे 1-1 ग्लास उठल्याबरोबर पितो आणि पूर्ण किचन मी असं क्लीन करून घेतलेलं आहे व्यवस्थित। बघू शकता तुम्ही व्यवस्थित क्लीन केलेलं आहे किचन, माझं ऑल क्लीन आहे, डन झालेलं आहे। आणि इकडे बघा तुम्ही बेडरूम सुद्धा ऑल क्लिअर आहे, व्यवस्थित आहे। आणि आता मिस्टर जे येते 9-9:30 वाजेपर्यंत जे येतील, मग त्यानंतर आम्ही झोपू। तर मुलांना मी 9 वाजेच्या आत जे झोपायला लावत असते। तर बघा इकडे मुलं सुद्धा झोपलेले आहे, 9 वाजल्याच्या आतच मी मुलांना म्हणजे 9 वाजता झोपायला पाठवते, 10 वाजेपर्यंत ते झोपून जातात। तर ही सुद्धा रूम माझी व्यवस्थित नीट आणि क्लीन आहे आणि मुलं 9 वाजेपर्यंत झोपलेले आहे। तर हे असं होतं माझं आजचं इव्हनिंग रुटीन।
6 ते रात्रीचे 9 वाजेपर्यंत अशा प्रकारे आपण घर जर नीटनेटकं ठेवलं, घराची नीट काळजी घेतली तर आपल्या घरामध्ये 100% लक्ष्मी नांदते, घर व्यवस्थित राहतं आणि आपल्याला आपल्या घरामध्ये कुठलेही आजार वगैरे राहती नाही किंवा आजार होती नाही आणि लक्ष्मीजी ती आपल्या घरात वास करते. तर ह्या काही टिप आणि ट्रिक्स तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. काही गोष्टींची स्वच्छता, नीटनेटकेपणा ठेवायचा आहे. तर आय होप मैत्रिणींनो तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक देऊन लाईक देऊन मोटिवेट करण्याचा प्रयत्न करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा, कारण की अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येत असते तुमच्यासाठी आपल्या या चॅनलवरती. चला तर मग मैत्रिणींनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर आणि श्री स्वामी समर्थ.